नमस्कार फ्युचर डॉक्टर्स महाराष्ट्र राज्यामधील तमाम विद्यार्थी आणि पालकांसाठी आजचा जो सब्जेक्ट आहे तो म्हणजे तेलंगणा राज्यामधील MBBS रजिस्ट्रेशनसाठी किंवा ॲडमिशनच्या संदर्भामध्ये डिटेल आपण आज चर्चा करणार आहे। बऱ्याच वेळा महाराष्ट्र राज्याच्या बाहेर जवळच असणारे कर्नाटक आणि तेलंगणा आंध्र प्रदेश या राज्यामध्ये MBBS ॲडमिशनसाठी छत्तीसगड आणि मध्य प्रदेशसुद्धा, परंतु मध्य प्रदेश जरी ओपन स्टेट असेल तरीसुद्धा त्या ठिकाणी ॲडमिशन होत आहे असं वाटत नाही। छत्तीसगडमध्ये सुद्धा थोडं प्रॉब्लेमॅटिक आहे, परंतु तेलंगणा आणि कर्नाटक राज्यामध्ये ॲडमिशनसाठीचा एक संधी उपलब्ध आहे। बऱ्याच वेळा महाराष्ट्र राज्यामध्ये 1 लाखाच्या खाली वरती जर रँक असेल म्हणजेच 500पेक्षा कमी मार्क्स असतील तर विद्यार्थ्यांसाठी तेलंगणामध्ये कॅटेगरी बी मधून आपल्याला ॲडमिशन मिळण्याची शक्यता असते। वास्तविक तेलंगणा राज्यामधील MBBS साठी एकूण राज्यामध्ये असणाऱ्या संपूर्ण कॉलेजेसमध्ये जर आपण पाहायला गेलं तर किती कॉलेजेस आहेत, तर एकूण 29 कॉलेजेस आहेत। त्यापैकी 2 कॉलेजेस जे होते मल्लारेड्डी कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सेस आणि रिसर्च सेंटर को एज्युकेशन आणि वुमन असे 2 कॉलेज वजा केले तर 27 कॉलेजेस आहेत। या सर्व कॉलेजेसमध्ये एक प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचं कॉलेज आहे, त्याला आपण अनुराग युनिव्हर्सिटी असं म्हणतो, आणि या ठिकाणी निलिमा नावाची एक कॉलेज आहे, त्या ठिकाणी 120 सीट्स आपल्याला उपलब्ध आहेत। संपूर्ण राज्यामध्ये असणाऱ्या राहिलेल्या 26 कॉलेजेसमध्ये राहिलेल्या 26 कॉलेजेसमध्ये जवळपास 11,55,000 एवढी फीज आपल्याला भरावी लागते। 11,55,000 आणि 1 वर्षाची बँक गॅरंटी म्हणजेच 23,10,000 रुपये एवढी कॅटेगरी बी मधून ॲडमिशन आपल्याला घेता येऊ शकतं। तेलंगणा हे ओपन स्टेट्स असल्यामुळे या ठिकाणी कॅट बी मधून आपल्याला या ठिकाणी जवळपास प्रत्येक कॉलेजमध्ये ज्या ठिकाणी 150 सीट्स आहेत त्या ठिकाणी 8 एवढी सीट्स आपल्याला उपलब्ध आहेत, आणि ज्या ठिकाणी 250 सीट्स आहेत त्या ठिकाणी आपल्याला जवळपास 13 सीट्स आपल्याला उपलब्ध आहेत। 200 सीट्स आहेत त्या ठिकाणी जवळपास 12-13 सीट्स उपलब्ध आहेत, आणि जर 250 सीट्स असतील तर 250च्या ठिकाणी 5.5% आपल्याला सीट्स आहेत। या ठिकाणी कॅटेगरी बी मधून जवळपास 460पेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना 11,50,000मध्ये ॲडमिशन मिळू शकतं, आणि 400पेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना जे एक कॉलेज मी तुम्हाला निलिमा सांगितलं आहे त्या निलिमामध्ये ॲडमिशन मिळू शकतं। या ठिकाणी 15 लाख रुपये फीज आहे, आणि फीज 15 लाख असून या ठिकाणी आपल्याला 5 वर्षासाठी फीज भरावी लागते। यावर्षी मात्र ती 4.5 वर्षासाठी भरावी लागू शकणार आहे। 1 वर्षाची बँक गॅरंटी आपल्याला 100% या ठिकाणी भरावी लागते, म्हणजेच 1 वर्षाची फीज आपल्याला एक्स्ट्रा भरावी लागते। त्यानंतर कॅटेगरी ए बद्दल आपण बोलायला गेलो तर हे जे कॅटेगरी ए आहे त्याच्यामध्ये 50% सीट्स उपलब्ध आहेत, आणि या 50%पैकी सगळे सीट्स हे त्यांच्या राज्यामधले भरले जातात। कॅटेगरी बी मधून मेरिट बेसिसवरती या ठिकाणी 11,55,000 फीज आहे, परंतु कॅटेगरी सी मध्ये मात्र आपल्याला या ठिकाणी 11,55,000च्या दुप्पट फीज भरावी लागते, आणि ती जवळपास 22 लाख किंवा 23,10,000 एवढी फीज आपल्याला भरावी लागते। 23,10 गुणिले 5 म्हणजे जवळपास 1,15,50,000 एवढी फीज होते, परंतु या ठिकाणी निगोशिएशन होतं, त्यामुळे निगोशिएशन होऊन आपल्याला हे 95 लाखापासून ते 1,03,00,000पर्यंत हे सर्वच्या सर्व कॉलेजेसमध्ये आपल्याला ॲडमिशन करता येतं। बऱ्याच वेळा त्या ठिकाणी असणाऱ्या मेडिसिटी, SBS, अरुंधती, निलिमा किंबहुना जे काही भास्कर असेल, कामनेनीचे 2, ममताचे 2 युनिव्हर्सिटी आहेत, या सर्व कॉलेजेसमध्ये जे काही सिटीमधले कॉलेजेस आहेत या ठिकाणी आपल्याला थोडंसं 1 CRच्या वरती बजेट जाऊ शकतं। तेलंगणापासून म्हणजे हैदराबादच्या आसपासच्या सिटीमध्ये आपल्याला 90 लाखापासून पुढे कॉलेजेस मिळतात। इकडे MNR, CMR, TRR, सुरभी, प्रतिमा वरंगळ, प्रतिमा करीमनगर, फादर कोलंबो, महेश्वरा, राजा राजेश्वरी अशा प्रकारचे कॉलेजेस उपलब्ध आहेत की ज्या ठिकाणी RVM, SVS
ह्या सर्व कॉलेजेसमध्ये आपल्याला ॲडमिशन करता येऊ शकतं. ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन समजा कॅटेगरी बीमधून रजिस्ट्रेशन करण्यासाठी या ठिकाणी 12,000 रुपये एवढी फीस भरावी लागते. आणि त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांसाठी इक्विव्हॅलन्सी सर्टिफिकेट एक लागतं. त्याचबरोबर मायग्रेशन सर्टिफिकेटसुद्धा लागतं. स्टडी सर्टिफिकेटसुद्धा आपल्याला उपलब्ध असावं लागतं. या सर्व गोष्टी असतील तर आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठीची मुदत आपल्याला 20 ऑगस्ट 2026 आहे. त्यानंतर मात्र ह्याचा एक सर्वात महत्त्वाचा ड्रॉबॅक असा आहे की पुन्हा रजिस्ट्रेशनची संधी उपलब्ध होत नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी डीम कॉलेजमध्ये 240-38 मार्क असतील तरीसुद्धा नंबर लागत होता आणि आत्तासुद्धा मला 250-60 मार्क आहेत तर माझा नंबर लागेल असा एक समज आहे. परंतु तसं होत नाही, कारण रँक वाईज पाहायला गेलं तर खूप खराब रँक आला आहे. गेल्या वर्षीचे 240 एवढा जो रँक मार्क्स होते त्यांना जवळपास 6 लाखाच्या आसपास रँक होता. तो आता 300ला आहे, जवळपास 290ला आहे. म्हणजे 50 मार्कानं या ठिकाणी 50 ते 60 मार्कानं या ठिकाणी रँकमध्ये फरक दिसत आहे. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना 300पेक्षा कमी मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांनी कॅटेगरी बीमधलं ॲडमिशन करायला, कॅटेगरी सीमधून ॲडमिशन करायला पाहिजे, की जे आपल्याला सिंगल पेमेंटमध्ये आपल्याला घ्यायचं असेल तर आपल्याला 83 लाख सिंगल पेमेंटमध्ये सुद्धा टोटल 5 वर्षाचा कोर्स आपल्याला घेता येऊ शकणार आहे. यावर्षी किंवा आजपर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांना या माध्यमातून आपण गायडन्स करत आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे ॲडमिशन घ्यायचे त्यासाठी मात्र खूप कमी वेळ राहिला आहे असे विद्यार्थी रजिस्ट्रेशन तर करू शकतातच, परंतु आपल्या मार्फत तुम्हाला सर्व गोष्टी निगोशिएशनची सुद्धा प्रक्रिया आम्ही पूर्ण करून देऊ शकतो. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये 300पेक्षा जास्त मार्क्स लागणार आहेत. त्याच्यापेक्षा कमी मार्क्स असतील तर तुम्ही 100% रजिस्ट्रेशन करा. पुन्हा रजिस्ट्रेशन ओपन होत नाही. कॅटेगरी बीमधून रजिस्ट्रेशन केलं तर त्याच्यासाठी एक प्रक्रिया असते, ती प्रक्रिया आम्ही करून देऊ आणि कॅटेगरी सीमध्ये कन्वर्ट करून आपल्याला NRIमधून ॲडमिशन करता येऊ शकतं. बऱ्याच वेळा या सर्व गोष्टींच्या संदर्भातलं मार्गदर्शन ऑथेंटिक बऱ्यापैकी कुठे मिळत नाही. सर्व महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना एका रूफखाली आपल्या करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून आम्ही या सर्व गोष्टी देण्याचा जो प्रयत्न करतो आहे त्याच्यासाठी आपल्या 942106-225 किंवा 9511791310 या नंबरवरती संपर्क करून रजिस्ट्रेशनची प्रोसेस पूर्ण करू शकता. जय